आता एक धक्कादायक आणि अत्यंत हृदयद्रावक घटना पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या 1.5 महिन्याच्या मुलाला विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी शिवाजी बोत्रेला पोलिसांनी अटक केली आहे। चाकणच्या खालुब्रे गावात राहणाऱ्या अजित बोत्रे आणि त्यांचा भाऊ शिवाजी बोत्रे यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता। याच कारणावरून आरोपी शिवाजीनं 1.5 महिन्याच्या दर्शनला त्याच्या आईच्या हातातून हिसकावलं आणि विहिरीत फेकलं। मात्र या वादात चिमुकल्या दर्शन बोत्रेचा बळी गेलाय। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। त्या दिशेने धावत गेलो तर बघितलं की विहिरीत मुलगा पडलेला आहे। तरंगताना दिसला, डायरेक्ट विहिरीत उडी मारून वर काढला तर कळलं की वर जागेवर मेलेलं आहे। आणि शिवाजी नामदेव बोत्रे यांनी डायरेक्ट सांगितलं की मी तो बदला घेतलाय म्हणून। ते शिवाजी बोत्रे त्याच्या भावकीतलाच आहे। त्यांची जमिनीचे वाद आहेत अगोदरचे आणि पाईपलाईनचा सुद्धा वाद आहे। त्या वादाच्या ह्याच्यातून त्यानं त्याच्या भावाच्या मुलाला अजित बोत्रे म्हणून आहे तर त्याच्या मुलाला विहिरीत फेकून त्याचा खून केला असल्याचे त्यानं सांगितले। नंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो। घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतला।